जेवण झाल्यानंतर एखादी स्वीट डिश म्हणून किंवा मुखवास म्हणून एक वेगळा पदार्थ आज आपण बघणार आहोत, ते म्हणजे पान शॉट। यामध्ये काच चुना काहीच न वापरल्यामुळे लहान मुलांना देखील आपण हे देऊ शकतो। यासाठी इथे मी 5-6 कलकत्ता पानं वापरली आहेत। तुम्ही कोणती देखील साधी पानं जर वापरली तर जास्ती प्रमाणात तुम्हाला ती वापरावी लागतील। कलकत्ता पानांना छान स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्यामुळे कलकत्ता पानं वापरावीत। पानाची देठं काढून टाकून बारीक चिरून आपण ही पानं घ्यायची आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पानं बारीक चिरून घेतल्यानंतर आपण 2 चमचे पिठी साखर यामध्ये घालायची आहे। पिठी साखरेच्या ऐवजी आपण साधी साखर देखील यामध्ये वापरू शकतो। आणि त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये बडीशोप घालायची आहे आणि 1 चमचा भरून गुलकंद घालायचा आहे। बडीशोप आणि गुलकंद घातल्यामुळे पानाचा परफेक्ट स्वाद आपल्याला येतो। यामध्ये आपण अगदी छोटासा चमचा भरून हिरवा रंग घालणार आहोत। रंग घालणं ऑप्शनल आहे, परंतु सुंदर रंग दिसण्यासाठी आपण हा रंग घातला आहे। 1 छोटा चमचा आता विलायची पावडर घालायची आहे आपल्याला आणि अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। इथे आपण 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत किंवा नारळाचा कीस देखील घातला तरी चालतो। सगळ्यात शेवटी 2 ते 3 बर्फाचे खडे घालायचे आहेत, त्यामुळे मिश्रणाचा रंग हिरवागार राहतो। आता आपण एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट तयार झाली आहे, जी की आपण 7-8 दिवसासाठी फ्रीज मध्ये देखील ठेवू शकतो। एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घेतली आहे आणि आता ह्यामध्ये आपण 1 वाटी भरून व्हिप्ड क्रीम घातली आहे। मी येथे व्हिप्ड क्रीम वापरले आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा व्हॅनिला आईस्क्रीम देखील पान शॉट मध्ये घालू शकता। परंतु नेहमी पान शॉट तयार करताना यामध्ये क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम नक्की घालावी। यामुळे क्रीमी टेक्स्चरचे अगदी रिच असे चवीचे आपले पान शॉट तयार होते। यामध्ये आता आपण अर्धा कप दूध घालणार आहोत आणि 3 ते 4 बर्फाचे खडे घालणार आहोत। अशा प्रकारे पान शॉट तयार करून आपण 7 ते 8 दिवसांसाठी देखील फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतो। इथे बीटरने आता 1 मिनिटासाठी हाय स्पीडवर आपल्याला हे पान शॉट बीट करून घ्यायचे आहे। याऐवजी तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तो वापरू शकता किंवा अगदी आपल्या मिक्सरच्या भांड्यात देखील सर्व साहित्य घालून 1 मिनिटासाठी आपण फिरवून घेऊ शकतो। व्यवस्थित बीट करून घेतल्यामुळे एकदम दाट असे आपले पान शॉट तयार होते। हे बघा, अगदी क्रीमी आणि यम्मी चवीचे आपले पान शॉट तयार झाले आहे। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ते नक्की आवडेल। यावर मी काजूचे तुकडे आणि काही केसराच्या काड्या घालून डेकोरेशन केले आहे। त्याऐवजी तुम्ही टूटी फ्रुटी, गुलाबाच्या पाकळ्या किंवा इतर कोणते ड्रायफ्रुट्स घालून देखील डेकोरेशन करू शकता। अशा प्रकारे तयार झालेले पान शॉट तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसाठी बनवा किंवा आलेल्या पाहुण्यांना पान शॉट देऊन खुश करा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।